जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार आहेत अशी चर्चा आहे। जागावाटपावरून भाजपची डोकेदुखी कशी वाढलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। जागावाटपावरून महायुतीची डोकेदुखी वाढली। 7 जागांवर महायुतीचा तिढा कायम। मित्रपक्षांची नाराजी भाजपला भुवणार। राज्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसतोय। महायुतीमधील जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाहीये। लोकसभेच्या काही जागांवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। नाशिकच्या जागेसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी इच्छुक आहे। रामटेक, कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। तर धाराशिव, गडचिरोली आणि साताऱ्याच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला। मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे। 20% काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि 3 पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू। दुसरीकडे महायुतीच्या 7 जागांसह मित्रपक्षांच्या उमेदवारीवरून भाजपची डोकेदुखी वाढली आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास बहुतेक सर्व स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे। माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोध केला। साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत मतदारसंघातील काही भाजप नेत्यांची नाराजी दिसली आहे। यवतमाळ, वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपच्या तिकिटावर लढवण्याचा प्रयत्न आहे, पण बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला। तलवार काळाची वेळ कुठे आहे त्या आपण बरोबर ठरवून मॅनमध्ये ठेवायची का ती काळाची, एवढं डोकं राजकुमारजी आपल्याला आहे ना, ते बरोबर वापरू। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूळ साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांशी त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। महायुतीचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीस दिल्लीत दाखल झाले। एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार अशी चर्चा आहे। आता दिल्ली दरबारी महायुतीचा तिढा सुटतोय का हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल। रिपोर्ट सांगतो न्यूज।